एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात जुंपली आहे। मी बोललो तर एकनाथ खडसेंना तोंड काळं करून फिरावं लागेल असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। तर एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांवर व्यक्तिगत आरोप केले होते। पत्रकार अनिल थत्ते यांनी या ठिकाणी आपली एक क्लिप प्रकाशित केली आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा। त्यात त्यांनी डिटेल सांगितलेलं आहे की गिरीश महाजनांचे एका महिला IAS अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे। तिचं नाव मला माहिती आहे पण ते सांगणं उचित होणार नाही असे त्यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की अमित शहांकडे ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी व्यवस्था झाली त्यावेळेस अमित शहांनी गिरीश महाजनांना बोलवून घेतलं होतं आणि त्यांना सांगितलं की या महिला IAS अधिकाऱ्याशी तुझे संबंध आहे। याने सांगितलं होतं की नाही माझे अनेकांचे संबंध आहे, कामानिमित्त मी बोलतो वगैरे वगैरे। मला वाटतं की या संदर्भामध्ये जे CDR आहेत ते 10 वर्षाचे जर गिरीश महाजनांचे तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल। मी जर एक गोष्ट सांगितली तर त्यांना लोक बाहेर निघाले तरी जोड्याने मारतील। अजूनही त्यांना आव्हान आहे की त्यांनी एक पुरावा दाखवा, मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेल। मी कधी तोंड दाखवणार नाही कोणाला। अरे लोकांना दाखव ना म्हणा, लोकांना दाखव ना, बडबड काय करतो फालतू। यांना दिले मी त्यांना दिले, माझ्या मोबाईलमध्ये होते, कसे काय गायब झाले मला माहीत नाही, कसे काय हरवले मला माहीत नाही। माझा मोबाईल हरवला, लाज वाटत नाही खोटं बोलताना? थोडंसं लाज वाटत नाही खोटं बोलताना? माझं अजूनही आव्हान आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर, एक पुरावा तरी दाखवावा, एक पुरावा त्यांनी दाखवावा। आणि माझा आता अंत बघू नका। मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर खडसे तोंड काळं करूनच बाहेर पडावं गेला, हेल्मेट लावून कोणाला। घरातलीच गोष्ट आहे पण मी ती बोलणार नाही, मला बोलायला लावू नका। या माणसाने एका बंधू पत्रकाराला सांगून त्याला ह्या विषय उचलायला लावला आणि त्याच्या माध्यमातून हा सगळा विषय झालेला आहे।